दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। 2025 हे जे वर्ष आहे ते आज संपलेलं आहे। उद्या 1 जानेवारी 2026 म्हणजे 1/1/2026 हे जे आहे ह्या 2026 हा सूर्याचं वर्ष आहे आणि सूर्यदेव हे एक म्हणजे एक जो अंक आहे तो अतिशय शुभ आहे आणि हा 111 पोर्टल नंबर आहे तो हा महा पोर्टल नंबर आहे आणि हा महा पोर्टल नंबरला तुम्हाला उद्या काही इच्छापूर्तीसाठी उपाय करायचे। मग तुमची कोणती इच्छा असू दे बघा, काही आता लग्नाचे इतके प्रॉब्लेम झालेले आहेत, मुलांचे असू देत मुलींचे असू देत, मुलांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, आईवडिलांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, त्यामुळं मुलींची लग्नच वेळेत होत नाही। हा सगळ्यात मोठा महाभयंकर उपाय प्रश्न निर्माण झाले आहे। त्यासाठी तुम्ही जर करणार असाल तर अतिशय प्रभावी महापोर्टल उपाय आहे, त्यामुळे नक्की करा। आता लग्नासाठी आहे, तुम्हाला नोकऱ्या लागत नाही आहेत, व्यवसाय करायचा आहे, तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा तुम्हाला मुलं होत नाही आहेत, घरामध्ये वारंवार भांडणं होतात, ह्या सगळ्यासाठी तुम्हाला उद्या एक उपाय करायचा आहे। अतिशय प्रभावशाली उपाय आहे, नक्की करा। उपाय करत असताना फक्त एका वेळी एकच इच्छा लिहायची आहे, कारण त्या इच्छेवरती आपलं लक्ष केंद्रित होतं। एकूण 4-5 इच्छा लिहिला तर ही मागू का ती त्यावरती लक्ष देऊ का ह्या वरती लक्ष देऊ असं होतं। म्हणून एका वेळी एकच इच्छा उद्या लिहायची आहे। तुम्ही काय करायचं, एक कोरा कागद घ्यायचा, कोरा कागद जो आहे तो रेषा नसलेला कोरा कागद घ्यायचा, हिरवा पेन घ्या, हिरव्या पेननं इन्फिनिटी साई अशा पद्धतीनं करायची। त्याच्याखाली तुम्ही 111 एक काढायचं रेष आडवी द्यायची, एक काढायचं रेष आडवी द्यायची, एक काढायचं असं 111 लिहायचं। म्हणजे मी तुम्हाला इथं थोडक्यात दाखवते। अशा पद्धतीनं इन्फिनिटी साईन आणि त्याच्याखाली 111 असं लिहायचं आणि ह्या खाली तुम्हाला तुमची एक इच्छा लिहायची, एकच इच्छा लिहायची, कारण त्यावरती आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे, लक्ष एकाग्र त्या गोष्टीवरती झालं पाहिजे, म्हणून एक इच्छा लिहायची। आता तुमची समजा तुम्हाला नोकरी IT मध्ये पाहिजे आहे तर ह्यावरती तुम्ही लिहायचं मला नोकरी IT मध्ये लागलेली आहे असं लिहायचं। आणि त्यानंतर काय करायचं, हा कागद तुम्ही असा हातामध्ये धरायचा आणि 11 वेळा तुम्ही काय म्हणायचं, मला IT मध्ये म्हणजे जिथं तुम्हाला नोकरी पाहिजे त्या कंपनीचं नाव घ्यायचं, तिथं नोकरी लागलेली आहे म्हणायचं, तुम्ही हजर झालेलं आहे म्हणायचं असं म्हणायचं। किंवा समजा तुम्हाला एखादी कंपनी उभी करायची आहे, बिझनेस काढायचं, तर तो बिझनेस मी इथे बिझनेस हा सुरू केलेला आहे, माझा मी हा बिझनेसचं नाव टाकायचं, बिझनेस सुरू केलेला आहे असं लिहायचं आणि 11 वेळा मॅनिफेस्टिंग करायचं, मी हा बिझनेस चालू केलेला आहे, मला ह्या बिझनेसमध्ये खूप फायदा आहे, माझा बिझनेस खूप मोठा वाढलेला आहे असं म्हणायचं, बिझनेस समोर आणायचा। आणि त्यानंतर ही चिठ्ठी घेऊन एका तुमच्या कुठेही जवळपास मंदिर असेल त्या मंदिरात जायचं। जाताना ह्या चिठ्ठीबरोबर तुम्ही एक गुलाब फूल घेऊन जायचं आणि ही चिठ्ठी तुम्ही त्या मंदिरात, जे मंदिर आहे महादेवाचं असेल, दत्ताचं असेल, मारुतीचं असेल, गणपतीचं असेल, जे काय मंदिर असेल, देवीचं असेल, तिथं तुम्ही ही चिठ्ठी आणि एक गुलाबाचं फूल तिथं ठेवायचं आणि तिथे तुम्ही प्रार्थना करायची, माझं असं हे बिझनेस सक्सेस झालेला आहे, मला ह्या बिझनेसमध्ये खूप ग्रोथ झालेली आहे। घर पाहिजे असेल तर मी इथे घर घेतलेलं आहे असं लिहा, ते घर समोर आणा, घर तिथं बांधलेलं आहे किंवा घर घेतलेलं आहे ते बना, त्या घरात राहताय असं मॅनिफेस्टिंग करा आणि हे मंदिरात ठेवून तुम्ही या। अशा पद्धतीनं उद्या जर तुम्ही पैशासाठी असेल तर माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे म्हणा, म्हणजे जी इच्छा आहे ती बोलायचं, मंदिरात चिठ्ठी ठेवायची, एक गुलाब फूल ठेवायचं आणि घरी निघून यायचं। अशा पद्धतीनं इन्फिनिटी साईन 111 महापोर्टल नंबरचा उद्या नक्की उपाय करा, तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। कारण मॅनिफेस्टिंग आणि पोर्टल नंबर हे अतिशय महत्त्वाचे असतात, कारण आपण हे सगळं जे आहे ते ब्रह्मांडाकडे मागत असतो। त्यामुळे नक्की उपाय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील
जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.